इगल्स कोचिंग क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा रिफ्लेक्शन ऑफ लाईट चॅप्टर। या चॅप्टरच्या रिलेटेड तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर शिकायचा आहे। नेमकं रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे असतं काय बाळांनो? तर लक्षात घ्या की उदाहरणामध्ये तुम्ही एखाद्या रूम मध्ये आहात आणि रूम मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रकाश नाही आणि किंवा कोणत्याही प्रकारची लाईट नाही, ना बाहेरची लाईट नाही, ना कुठलीच नाही। मग अशा वेळेस काय होतं रे बाळांनो? तुमच्यावर कोणताही प्रकाश नाही आणि तुम्हाला त्या रूम मध्ये कोणतीही वस्तू दिसत नाही। असं का होतं? कारण कोणतीही वस्तू जर तुम्हाला दिसायचं असेल तर त्या वस्तूवर पहिल्यांदा प्रकाश पडावा लागतो आणि ज्यावेळेस त्या वस्तूवर प्रकाश पडतो, पडल्यानंतर ते लाईट रेज काय होतात? रिफ्लेक्ट होतात आणि ते लाईट रेज रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात आणि तुमच्या डोळ्यामध्ये येतात। आणि डोळ्यामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात, एक असतात कोनिकल सेल आणि दुसरे असतात रॉड शेप्ड सेल्स असतात। ह्याच्यामुळे काय होतं? तुम्हाला कोणत्याही वस्तू दिसतात। कसं? तर आपल्या डोळ्यामधून ब्रेन मध्ये एक ऑप्टिक नर्व सोडलेली असते आणि त्या ऑप्टिक नर्वच्या माध्यमाने जे काय आपण पाहतो हे आपलं ब्रेन अनालिसिस करण्याचं काम करत असतं। ओके, मग आता आपल्याला मी म्हटलं कोनिकल आणि रॉड शेप्ड म्हटलं। कोनिकल काम काय करतात? कोनिकल जे करतात कलरला आयडेंटिफिकेशन करण्याचं काम करतात, तर रॉड शेप्ड जे असतात हे ब्राईटनेसला ऍडजस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात। जर समजा हे दोन्ही जर प्रेझेंट असतील तर त्यावेळेस काय होईल? तर असे काही व्यक्ती असतात की ते ब्लाइंड पर्सन म्हणतो आपण त्यांना, कलर ब्लाइंड पर्सन म्हणतो। म्हणजे त्यांना काय सर्व कलर त्यांना सारखेच वाटतात, त्याला कलर ब्लाइंड पर्सन असं म्हटलं जातं। मग आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपल्याला पाहायचं आहे। नेमकं रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? तर पहा, ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर लाईट रे पडते, काय होते बाळांनो? ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर लाईट रे पडते आणि लाईट रे पडल्यानंतर लाईट रे काय करत असते? डायरेक्शन चेंज करते। लाईट रे पडल्यानंतर काय करते रे बेटा? डायरेक्शन चेंज करते आणि ते टर्न बॅक म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जातात, त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं। पाहायचं when light rays fall on an object, ज्यावेळेस लाईट रेज एका ऑब्जेक्टवर पडतात देअर डायरेक्शन चेंजेस। काय चेंज होते? त्यांची डायरेक्शन चेंज होते अँड दे टर्न बॅक आणि मागच्या दिशेमध्ये वळतात, त्यालाच काय म्हटलं जातं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतात। आलं लक्षामध्ये? आणि लाईटचा जो स्पीड आहे ती आहे 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंड। 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही स्पीड ऑफ लाईट आहे। हे काय आहे? स्पीड ऑफ लाईट आहे। लाईटची जी स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढी आहे। मग पुढे पाहूया आपण। आणि लाईट काय करतात रे बाळांनो? लाईट जी असते ही ऑलवेज एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करते। लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन। लाईट काय करते म्हणलं? लाईट हे नेहमी एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करते आणि लाईट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात। लाईट काय असतात रे बाळांनो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात। लाईट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात आणि लाईट काय करत असतात? एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल होत असतात लाईट रेस। ओके, तर पुढे पाहता आता आपल्याला पाहायचं आहे की ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हटलेलं आहे? आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे। आता आपण एक्सप्लेन करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या। The rays falling on any surface are called the incident ray. जे रेज एखाद्या सरफेसवर पडतात, सपोज दॅट दिस इज अ सरफेस आणि या सरफेसवर लाईट रेज पडत आहेत आणि जे सरफेसवर पडतात त्यांना काय म्हटलं जातं? इन्सिडेंट रे म्हणतात। त्यांना काय म्हणतात? इन्सिडेंट रे म्हणतात। आणि ज्या पॉइंटवर पडतात, उदाहरणार्थ ह्या पॉइंटवर पडले तर ह्या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ इन्सिडन्स म्हणतात। मग पुढे काय होतं? द रेज गोइंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन। आता काय होतं की लाईट रेज जे असतात ते काय होतात रे बाळांनो? अवे जातात। कुठून अवे जातात? पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून दूर जातात। द रेज गोइंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन। रिफ्लेक्शन झाल्यानंतर लाईट रेज काय होतात? दूर जातात। याला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्टेड रे म्हणतात बेटा। कोणती रे म्हणतात? रिफ्लेक्टेड रे असं म्हटलं जातं। जी पहिला स्ट्राईक झाली त्याला कोणती म्हणायचं म्हणलं? इन्सिडेंट रे। ज्या पॉइंटवर पडते तो काय झाला? तुमचा पॉइंट ऑफ इन्सिडन्स। तिथून लाईट रे परत बॅक डायरेक्शन मध्ये जाते, ती झाली तुमची रिफ्लेक्टेड रे आणि या पॉइंट ऑफ इन्सिडन्स मधून एक उभी लाईन जाते, त्याला म्हणतात नॉर्मल। काय म्हणतात त्याला? नॉर्मल। आणि या नॉर्मलच्या इकडल्या साईडला 90 डिग्री असतो, इकडल्या साईडला किती असतो? 90 डिग्री असतो। आता आपल्याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला पाहिजे। नेमकं लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत तरी काय हे आपल्याला पहिल्यांदा पाहून आहे। तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहत असताना पहिल्यांदा ही कोणती रे आहे रे बेटा? इन्सिडेंट रे। ही कोणती आहे?
रिफ्लेक्टेड रे आणि हे काय आहे नॉर्मल, हे सर्व एका प्लेन मध्ये असतात. मीन्स व्हॉट, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. नंबर 1. दुसरा लॉ पहा, incident ray and reflected ray, incident ray and reflected ray are opposite. कशा असतात एकमेकाच्या अपोजिट असतात. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. नॉर्मलच्या कुठल्या साइडला असतात रे बाळांनो, अपोजिट साइडला असतात. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता की काय होतं, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स कधी म्हणायचं, ज्यावेळेस तुमची इन्सिडेंट रे ह्या नॉर्मल सोबत अँगल तयार करते त्यावेळेस तो अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि ज्यावेळेस तुमची रिफ्लेक्टेड रे ह्या नॉर्मल सोबत अँगल तयार करते तो झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग तिसरा लॉ काय आहे, तर अँगल ऑफ इन्सिडन्स जेवढा असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. काय असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स जेवढा आहे तेवढाच काय असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मीन्स व्हॉट, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. म्हणजे हा समजा 40 डिग्री आहे तर हा सुद्धा किती असणार 40 डिग्री. ठीक आहे, काय म्हणलं, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन और द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे कसे असतात, सारखे असतात. तर आता आपल्याला 3 लॉ पाहिलं. पहिला लॉ काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. नंबर 1, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट ऑफ द नॉर्मल. कुणाच्या अपोजिट असतात रे, नॉर्मलच्या अपोजिट असतात. आता उदाहरण मी एक सांगतो, त्याच्यानुसार तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, आता समजा हे सरफेसचा इथला अँगल हा तुमचा 30 डिग्री आहे बघा. किती आहे, 30 डिग्री. मग इथून एवढं काय असतं म्हटलं तुम्हाला, नॉर्मल असते म्हणलं. हे नॉर्मल म्हणजे इथे किती झालं, 90 डिग्री झालं. हे 30 म्हणजे इकडे किती उरलं रे बेटा, 60 डिग्री. ओके, आताच म्हणलं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स बरोबर काय असतं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. म्हणजे इकडला 30 म्हणजे इथला सुद्धा किती असेल रे, 30 डिग्री असेल. आणि इथला किती असेल बघ, उरला किती तर 60 डिग्री. एकूण किती पहा बरं का, 90 90 180. हा 30 30 आणि 30 60, 60 चा 12 सायंत्रिक 18, म्हणजे एकूण किती येतं 180 डिग्री येतं. हा एवढा किती येतो, एकूण 180 डिग्री येतो. आता इकडे काय पहा, आता इथं अँगल ऑफ इन्सिडन्स 30 डिग्री आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स 30 डिग्री आहे, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असेल सांगा बरं का, तुम्ही सांगा. हे सुद्धा किती असेल 30 डिग्री. का, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा 45 म्हणजे हा सुद्धा किती असेल रे, 45 असेल. काहीच त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं नाही. इकडे अँगल ऑफ इन्सिडन्स 60 आहे म्हणजे इकडे सुद्धा किती असेल रे, 60 डिग्री असणार ना. कारण अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शनचे नियम काय सांगितलेले आपण, एकमेकाच्या कशा असतात तर इक्वल असतात. त्याच्यानंतर 2 प्रकारचे रिफ्लेक्शन असतात. एक असतो रेग्युलर रिफ्लेक्शन, दुसरा असतो इरेग्युलर रिफ्लेक्शन. किती प्रकारचे रिफ्लेक्शन असतात बघा, 2 प्रकारचे रिफ्लेक्शन असतात. एक असतो रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि दुसरा असतो इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. असे 2 प्रकारचे रिफ्लेक्शन ऑफ लाईट असतात. मग आता रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईटला तुम्ही ऑब्झर्व करू शकता, ज्यावेळेस इन्सिडेंट रे त्याच्यावर पडतात, पडल्यानंतर ज्यावेळेस रिफ्लेक्ट होतात, रिफ्लेक्ट होताना हे सर्व लाईट एकमेकाला कशी पॅरलल, कशी सर्व एकमेकाला पॅरलल असतात. पण ह्या ठिकाणी मध्ये पाहू शकता, ह्या ठिकाणी पडल्यानंतर एकमेकाला पॅरलल का रिफ्लेक्टेड रे नाही, हे फक्त पॅरलल कशामध्ये असतात, ह्या सरफेस मध्ये, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये. रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ प्लेन अँड स्मूथ सरफेस. ज्यावेळेस लाईटचं रिफ्लेक्शन एखाद्या प्लेन आणि स्मूथ सरफेस पासून होतं त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय म्हणतात त्याला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणता रिफ्लेक्शन, रेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक आहे, मग फॉर रेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स ऍज वेल एज अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर द सेम. म्हणजे ह्या ठिकाणी काय असतो, हा अँगल ऑफ इन्सिडन्स कशाच्या एवढा असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन एवढा असतो. कशा एवढा असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन एवढा असतो. पाहू शकता, अँगल ऑफ इन्सिडन्स हा कशा एवढा असतो म्हणलं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन एवढा असतो. तिसरा नियम काय, तर पहा, द रिफ्लेक्टेड रेज आर ऑल्सो पॅरलल टू वन अनदर. आणि जे रिफ्लेक्टेड रेज असतात ते एकमेकाला कसे असतात म्हटलं, पॅरलल. रिफ्लेक्टेड रे कसे असतात, एकमेकांना पॅरलल असतात. त्यामुळे काय, अँगल ऑफ इन्सिडन्स 1
अँगल ऑफ इन्सिडन्स 2 आणि अँगल ऑफ इन्सिडन्स 3 एकमेकाला इक्वल आहेत. मग त्याच पद्धतीने अँगल ऑफ रिफ्लेक्शन 1, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 2, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 3 हे सर्व कसे असतात, एकमेकाला इक्वल असतात. मग आता दुसरा आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ रफ सरफेस. ज्यावेळेस लाईटचं रिफ्लेक्शन रफ सरफेस पासून होतं त्याला काय म्हटलं जातं? इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतात. इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर पॅरलल रेज ऑफ इन्सिडन्स. काय म्हणणे शब्द आहे का? फॉर पॅरलल रेज ऑफ इन्सिडन्स म्हणले. कोणते? हे जे इथं पिंक कलर दिसतात ना, सॉरी ह्या ठिकाणी पहा, हे इन्सिडेंट रेज सर्व ओके निळ्या कलरचे, आणि पिंक कलरचे काय ते सर्व रिफ्लेक्टेड रेज आहे. फॉर पॅरलल रेज ऑफ इन्सिडन्स आर नॉट इक्वल. ह्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स जे पॅरलल रेज आहेत, जे रिफ्लेक्टेड आणि इन्सिडेंट आहेत, त्याच्यासाठी इक्वल नसतात. पण जर आपण इंडिव्हिज्युअल मध्ये पाहायला गेलं, इंडिव्हिज्युअल मध्ये एकट्यामध्ये, तर काय पाहिलं, ह्या ठिकाणी समजा इन्सिडेंट रे इथून आली तर हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्या दोघांचा अँगल कसा असतो? सारखा असतो. इंडिव्हिज्युअल साठी सारखा असतो, पण पॅरलल लाईन साठी त्यांच्यामध्ये जो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो असतो तो सारखा राहत नाही. अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर पॅरलल रेज ऑफ इन्सिडन्स आर नॉट इक्वल. Therefore, their angles of reflection are also not equal. त्यामुळे त्यांचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा सारखा राहत नाही. म्हणजेच काय? अँगल ऑफ इन्सिडन्स पहिला जो आहे तो दुसऱ्यासारखा नाही, दुसरा जो आहे तो तिसऱ्यासारखा नाही. याचा अर्थ असा नाही की अँगल ऑफ रिफ्लेक्शनला इक्वल राहणार नाही. मग काय असेल? मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन पहिल्याचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन पहिल्या रिफ्लेक्शनला सारखा असेल. अँगल ऑफ इन्सिडन्स पहिला अँगल ऑफ रिफ्लेक्शनचा सारखा असेल. I2 कुणासारखा असेल? R2 सारखा असेल. I3 कुणासारखा असेल? R3 सारखा असेल. पण I1 जो आहे तो I2 सारखा राहणार नाही, आणि I2 जो आहे तो I3 सारखा राहणार नाही. हे पाहिलं आपण रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि लास्ट काय आहे? रिफ्लेक्टेड रेज जे असतात, ज्यावेळेस ते पडतात, पडल्यानंतर काय होतात? रिफ्लेक्ट होतात. पडल्यानंतर काय होतात? रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झाल्यानंतर हे जे रेज असतात, रिफ्लेक्टेड रेज जे असतात, हे एकमेकाला पॅरलल राहत नाही, आणि ते काय होतात? सर्व लार्ज सरफेसवर स्प्रेड होत असतात. कशामध्ये स्प्रेड होतात? इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये ते काय होत असतात? स्प्रेड होत असतात. आता ह्या ठिकाणी पहा, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आता रिफ्लेक्टेड लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं? तर या ठिकाणी काही तुम्हाला कॅलेडोस्कोपची माहिती दिलेली आहे, किंवा ह्याचा प्रयोग तुम्ही स्वतः शाळेमध्ये करू शकता, कार्डबोर्ड वगैरे ट्यूब तयार करून, आणि कुठल्या पद्धतीने काम करतं ते आपण पाहू शकतो. ओके, हे मूनला वगैरे ऑब्झर्व करण्यासाठी. ऍज मून इज नॉट सेल्फ ल्युमिनस. आता एक मूनचं उदाहरण दिलेलं आहे. तर मून जो आहे, मून म्हणजे काय? चंद्र. सेल्फ ल्युमिनस नाही असं म्हणतात. म्हणजे सेल्फ ल्युमिनस म्हणजे काय? स्वयंप्रकाशित, स्वतःहून प्रकाश निर्माण करत नाही. मून कुणावर डिपेंड आहे? मून डिपेंड आहे सनवर. ज्यावेळेस सनरेज त्याच्यावर पडतात त्यावेळेस मून चमकतो आणि आपल्याला दिसतो. जर समजा त्याच्यावर सनरेज पडत नसेल तर मून चमकेल का? नाही चमकणार. म्हणजे जसे स्टार हे सेल्फ ल्युमिनस असतात, स्वतःचा प्रकाश त्यांच्या स्वतःमध्ये असतो, जसं सूर्याचा स्वतःचा प्रकाश स्वतःमध्ये असतो, तसे मून मध्ये स्वतःचा प्रकाश स्वतःमध्ये नसतो. त्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे? नॉन सेल्फ ल्युमिनस, किंवा त्यांना काय म्हणायचं? सेल्फ ल्युमिनस नसतात. द सन लाईट फॉलिंग ऑन द सरफेस ऑफ द मून इज रिफ्लेक्टेड. आता मी ज्या पद्धतीने सांगितलं, जे सनरेज असतात ते मूनवर पडतात आणि ते रिफ्लेक्ट होतात, आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर दिस रिफ्लेक्टेड लाईट इज अगेन रिफ्लेक्टेड बाय द वॉटर टू गिव्ह अस द इमेज ऑफ द मून. मग पुन्हा काय होतं? हे जे रिफ्लेक्टेड लाईट आहे त्यांचं परत रिफ्लेक्शन होतं, आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते आपल्याला काय देतात? इमेज ऑफ द मून त्या ठिकाणी देत असतात. इन दिस वे लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड सेव्हरल टाइम्स. अशा पद्धतीने आपण लाईट रेजला काय करू शकतो? अनेक वेळेस त्यांना रिफ्लेक्ट करू शकतो. आणि असं एक एक्झाम्पल तुम्हाला सलून मध्ये दिलेलं आहे. सलून म्हणजे वारकाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पाहता, तुम्ही पुढच्या आरशामध्ये तुमच्या पाठीमागे आरसा असतो, त्यावेळेस तुम्हाला इन्फायनाइट नंबर्स ऑफ इमेजेस तुम्हाला तुमच्या पुढच्या साईडला दिसत असतात. म्हणजे अनेक प्रतिमा तुम्हाला तयार करता येतात, इमेजेस तयार करता येतात. पुढे पहा. आता कॅलिस्कोपचं अजून थोडी माहिती दिलेली आहे. कॅलिस्कोपचे जे डिझाईन्स असतात ते डिफरंट असतात, आणि त्याची स्पेशलिटी जी असते त्याची डिझाईन डू नॉट इझिली रिपीट देमसेल्फ. म्हणजे त्यांना परत परत रिपीट करता येत नाही, आणि प्रत्येक वेळी जी डिझाईन असते कॅलिस्कोपची ती कशी असते? तर डिफरंट असते. पीपल मेकिंग वॉलपेपर्स विच आर यूज टू डेकोरेट वॉल्स अँड क्लॉथ डिझायनर्स यूज कॅलिस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन.
आणि यांचा वापर कोण करतात? तर जे डिझायनर्स असतात हे वॉलपेपर तयार करण्यासाठी जे डेकोरेशन वगैरे करतात ना वॉलचे, त्या ठिकाणी यांचा वापर केला जातो. मग पुढे आपला आहे पेरिस्कोप. पेरिस्कोप ह्या ठिकाणी पाहू शकता. ह्या ठिकाणी काय होतं, लाईट रेस एंटर करतात. एंटर केल्यानंतर परत इथून इकडे रिफ्लेक्ट होतात, परत इकडे होतात. पहिल्यांदा इथं जी इमेज तयार होते ती इन्व्हर्टेड होते, उलटी प्रतिमा तयार होते. इथं आल्यानंतर पुन्हा इरेक्ट होते आणि अपराईट होते. सोयीशी प्रतिमा त्या ठिकाणी तयार होत असते. आणि ह्यावेळेस आपण या ठिकाणी काय करतो, ऑब्झर्व करतो, त्यांना पाहत असतो. त्या ठिकाणी यांचा वापर कुठे केला जातो, तर यांचा वापर केला जातो सबमरीन्स मध्ये. सबमरीन्स म्हणजे काय, सबमरीन्स म्हणजे पाणबुडी. कारण काय, कशामुळे केला जातो त्याचा वापर, कारण त्याचा पर्पज ह्या ठिकाणी पाहू शकता. हा जो तुमचा आहे पेरिस्कोप आहे, अशा पद्धतीने असतो. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही इथून ऑब्झर्व करू शकता, इथून पाहू शकता त्याला पेरिस्कोपच्या माध्यमाने की बाहेर वस्तू काय आहे, किंवा एखाद्या वेळेस वॉच करण्यासाठी यांचा वापर केला जातो. यांचा मेन हे समुद्रामध्ये आहे पूर्ण हे पहा, आणि हा फक्त वरचा सेक्शन बाहेर निघालेला आहे. काय काम आहे याचा, हे मेन म्हणजे नॅशनल सिक्युरिटीच्या पर्पजसाठी यांचा वापर केला जातो. बघा, फ्रॉम द बॉटम विंडो वन कॅन सी व्हॉट इज इन फ्रंट ऑफ द टॉप विंडो. एक आधी खालच्या खिडकीतून वरच्या खिडकीमध्ये पाहू शकतो की वरच्या साईडला नेमकं काय चालू आहे. दिस डिव्हाइस इज कॉल्ड पेरिस्कोप. आणि ह्याच डिव्हाइसला काय म्हटलं जातं, पेरिस्कोप म्हणतात. काय म्हणतात त्याला, पेरिस्कोप म्हणतात. आणि याच पेरिस्कोपचा वापर सबमरीन्स म्हणजे काय, पाणबुडीमध्ये केला जातो. कशासाठी केला जातो, टू सी ऑब्जेक्ट्स अबोव द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याच्या सरफेसच्या वरच्या साईडला कोणते ऑब्जेक्ट आहेत हे पाहण्यासाठी केला जातो. परत त्यांचा वापर कशासाठी केला जातो, टू ऑब्झर्व अँड कीप अ वॉच ऑन द ऑब्जेक्ट्स और पर्सन्स ऑन द ग्राउंड फ्रॉम अँड अंडरग्राउंड बंकर. त्यांचा वापर कशासाठी केला जातो, अंडरग्राउंड बंकर मधून म्हणजे समुद्राच्या खालून वरच्या साईडला, सरफेसच्या वरच्या साईडला ऑब्झर्व करण्यासाठी आणि वॉच ठेवण्यासाठी की कोणते ऑब्जेक्ट आहेत किंवा कोणते पर्सन्स आहेत ग्राउंडवर, याच्यासाठी काय केला जातो, पेरिस्कोपचा वापर केला जातो. आणि पेरिस्कोप असू दे या कॅलिडोस्कोप असू द्या, त्या दोन्हीमध्ये कोणती प्रॉपर्टी वापरतात, तर त्यामध्ये वापरलं जातं रिफ्लेक्शन ऑफ लाईटची प्रॉपर्टी वापरतात. कोणती प्रॉपर्टी वापरतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईटची प्रॉपर्टी त्या ठिकाणी वापरली जाते. पण आता आपल्याला प्रॉब्लेम पाहिजे मिळालं, आता लक्ष द्या, नेमके प्रॉब्लेम्स काय असतात आपल्याला ते पाहिजे. ह्याच्यावर प्रॉब्लेम कसे विचारले जातात परीक्षामध्ये पहा. आता आपण पाहतोय प्रॉब्लेम्स कशावरचे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरचे. पहिला तुम्हाला मी सांगितलं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा सिद्धांत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अँगल तू कुणासोबत तयार करतो, नॉर्मल सोबत तयार करतो का रिफ्लेक्टिंग सरफेस सोबत तयार करतो, हा दोन कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. पहिला काय फॉर्म्युला पहा, पहिला जो प्रॉब्लेम आहे काय आहे, इफ द रिफ्लेक्टेड रे मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री. समजा एक रिफ्लेक्टेड रे आहे, ती काय करत आहे, 60 डिग्री अँगल कुणासोबत तयार करत आहे बेटा, नॉर्मल सोबत. समजा दिस इज अ सरफेस, दिस इज सरफेस, आणि सरफेसवर काय आहे, इन्सिडेंट रे आहे, आणि हे काय आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. ह्या ठिकाणी काय म्हणलं, अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल इफ द रिफ्लेक्टेड रे मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द नॉर्मल. म्हणजे रिफ्लेक्टेड रे नॉर्मल सोबत किती अँगल तयार केलं इथं, सॉरी 60 डिग्री, 60 डिग्री. ह्यावेळेस हा 60 डिग्री आहे, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय म्हणतो तुम्ही, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स सुद्धा किती असतं ते बाळांनो, 60 डिग्री. म्हणजे या ठिकाणी काय काढायचं तुम्हाला, व्हॉट अँगल मस्ट बी द इन्सिडेंट रे मेक्स विथ द नॉर्मल. मग किती येणार रे बाळांनो, लॉज ऑफ रिफ्लेक्शन अनुसार हा 60 झाला, हा काढायचा आहे. अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग किती येणार, 60 डिग्री येणार. मग इन्सिडेंट रे विल मेक अन अँगल ऑफ हाऊ मेनी डिग्री, 60 डिग्री विथ द नॉर्मल. मग पुढचा प्रॉब्लेम काय आहे, इफ द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे. नीट लक्ष द्या, काय म्हणलं, हा समजा सरफेस आहे, ह्या सरफेस हा आहे इन्सिडेंट रे आणि हा आहे रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे आणि कोणते आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. आणि काय म्हणलं या ठिकाणी, या दोघांमधला जो अँगल आहे तो किती डिग्री आहे, या दोघांमधला अँगल किती आहे, तर हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. किती आहे बेटा, 90 डिग्री. मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स प्लस अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती रे बेटा, 90 डिग्री. मग आपला लॉ जो आत्ताचाच लॉज काय लॉ म्हणलं आपण,
अँगल ऑफ इन्सिडन्स हा कुणाच्या एवढा असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन एवढा. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सला परत आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शनला सुद्धा अँगल आय लिहू शकतो. म्हणजे याला काय करू शकतो, अँगल ऑफ इन्सिडन्स प्लस अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, 90 डिग्री. इथे दिले पहा या ठिकाणी दिले काय, तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स प्लस अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 90 डिग्री. मग किती होतात रे, दोन अँगल ऑफ इन्सिडन्स बरोबर 90 डिग्री. मग एक अँगल ऑफ इन्सिडन्स बरोबर किती येतं, 90 डिग्री भागिले 2 म्हणजेच किती आला रे बाळांनो, 45 डिग्री. किती आला, 45 डिग्री त्या ठिकाणी येतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स किती आला, 45 डिग्री. काढायचं काय होतं तुम्हाला, अँगल ऑफ इन्सिडन्स काढायचं होतं. अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला काढायचं होतं. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आला रे, 45 डिग्री आला. किती आला बेटा, 45 डिग्री. थर्ड प्रॉब्लेम पहा, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्शन आर 45 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्शन आर 45 डिग्री. हे तर वरच्याचं झालं सर. आता पहा, इथून पहा, द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे इज 35 डिग्री. हा तुमचा प्लेन मिरर आणि कशातला अँगल म्हणलं तुम्हाला, अँगल बिटवीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे. हा प्लेन मिरर आणि हा तुमचा इन्सिडेंट रे, त्याच्यातला अँगल किती डिग्री सांगितलं तुम्हाला, 35 डिग्री. तर तुम्हाला काय काढायचं, व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन त्या ठिकाणी काढायचं आहे. मग कसं काढणार, या ठिकाणी नॉर्मल होतो बेटा. हे किती असतं म्हणलं की तुम्हाला 90 डिग्री असतो, बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 35 डिग्री. इथलं ऑलरेडी दिलेली किंमत आहे. पुन्हा अँगल ऑफ इन्सिडन्स बरोबर किती इथून एवढा म्हणजे 90 डिग्री करणार. मग इथे काय आलं बेटा, अँगल आय बरोबर 90 मायनस किती रे, इकडला प्लस इकडे जाऊन मायनस होतो, 35. किती आला मग इथं, 55 आला. मग अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू किती आली तुमची, 55 डिग्री. मग आपला लॉ कोणता रे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा सुद्धा किती आला, 55 डिग्री. म्हणजे ह्या ठिकाणी हा किती येतो, 55 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स सुद्धा किती येतो रे बाळांनो, ह्या ठिकाणी 55 डिग्री. आणि हे तो उरलेला किती येतो, 35 डिग्री. 35 एका 35 आणि 70. 70 आणि 110 किती झाले, 180. आणि ह्याची बेरीज किती राहायला पाहिजे, तो 180 असायला. पहा, हे 55 डिग्री, हे अँगल ऑफ इन्सिडन्स 55, म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती असेल तरी बाळांनो, 55 डिग्री. हे आपण उत्तर काढलं. आणि लास्ट जो प्रॉब्लेम आहे तो पहा, व्हॉट अँगल विल बी द रिफ्लेक्टेड रे मेक्स विथ द मिरर इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज 40 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला सांगितलेला आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे बेटा, 40 डिग्री आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, ज्यावेळेस लाईट रेज नॉर्मल सोबत अँगल तयार करतात. इथे किती झालं बघा, 40 डिग्री. इथून एकूण किती असते म्हटलं मी तुम्हाला, 90 डिग्री. मग काय करणार तुम्ही, सरफेस सोबतचा अँगल समजा आपण काय करू, ह्या ठिकाणी अँगल ए धरू. अँगल ए प्लस 40 बरोबर किती रे बाळांनो, 90 डिग्री. आलं लक्षामध्ये, कारण एवढी डिग्री किती असते म्हटलं, 90 डिग्री. तुम्हाला काय दिलेलं आहे, 40 डिग्री. अँगल ए बरोबर किती रे, 90 मायनस 40 डिग्री. अँगल ए बरोबर किती आला, 50 डिग्री. म्हणजे ह्या ठिकाणी किती येते व्हॅल्यू, 50 डिग्री येते. द रिफ्लेक्टेड रे विल मेक अन अँगल ऑफ 50 डिग्री विथ द मिरर. मग ह्या ठिकाणी आपण इन्सिडेंट केलं पहिल्यांदा. ही आहे तुमची इन्सिडेंट रे. म्हणजे इन्सिडेंट रे ह्या ठिकाणी किती अँगल तयार केली बेटा, अँगल ए म्हणजे तुमचा 50 डिग्री. किती अँगल तयार केली, 50 डिग्री. मग ही काय झाली, रिफ्लेक्टेड रे. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सारखे असतात. म्हणजे हा 40 डिग्री आहे, म्हणजे हा सुद्धा किती, 40 डिग्री. उरला किती, हा आहे 50 डिग्री. हा सुद्धा किती होतो मग, 50. अशा पद्धतीने उत्तर काढलं जातं. आणि ह्या ठिकाणी तुमचं उत्तर पाहू शकता, द रिफ्लेक्टेड रे विल मेक्स अन अँगल ऑफ 50 डिग्री विथ नॉर्मल सोबत किती अँगल तयार करतात, नॉर्मल सोबत 50 डिग्री त्या ठिकाणी ते काय करत असतात, अँगल तयार करत असतात. आणि आपण एक्सरसाइजवर सेपरेट आपण व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ. थँक्यू सो मच.